हाय हॅलो नमस्कार, मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ऑनलाईन शॉपिंग केले आणि आता दसरा दिवाळीच्या ऑफर चाललेत। खूप छान म्हणजे रिजनेबल रेटमध्ये आपल्याला वस्तू मिळत आहेत आणि सेल चालू आहेच। तर तुम्हाला सुद्धा कोणती वस्तू घ्यायची असेल तर तुम्ही बिंदास घेऊ शकता। आता जे मी शॉपिंग केले त्याचा रिव्ह्यू तुम्हाला एक वस्तूचा देते। खास करून ना मी माझ्या किचनसाठी वस्तू घेतलेत, स्वतःसाठी थोड्याशा वस्तू घेतलेत आणि व्हिडिओ बनवण्यासाठी काही वस्तू घेतलेत, कारण का ऑफरमध्ये ना वस्तू छान मिळून जातात। तर आता प्रत्येक वस्तू ओपन करून तुम्हाला दाखवते कितीला घेतली, म्हणजे प्राइस काय आहे वस्तूंची ते सुद्धा तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला सुद्धा बरं पडेल जर एखादी वस्तू घ्यायची असेल तर चला आता इथे मी तुम्हाला पहिली वस्तू दाखवते, किचनसाठी घेतलेली स्पून होल्डर म्हणजे कटलरी। तर हे ना मला बऱ्याच दिवसापासून घ्यायचं होतं, कारण का चमचे ठेवण्यासाठी माझ्याकडे स्टँड असं नव्हतंच आणि एकाच स्टँडमध्ये ना मी मोठे चमचे, छोटे चमचे, चाकू हे सगळं एकत्र ठेवायचे। मग छोटे चमचे घ्यायला गेलं ना की थोडीशी गडबड व्हायची, म्हणून म्हटलं की एखादं स्टँड आपल्या किचनमध्ये असं पाहिजे। तर इथे तुम्ही पाहू शकता 4 कप्प्याचं आहे, म्हणजे चाकू वेगळे ठेवू शकता, फोर्क चमचे वेगळे ठेवू शकता, छोटे चमचे, मोठे चमचे असे वेगवेगळे आपण ठेवू शकतो। इझिली आपल्याला जो चमचा पाहिजे तो आपण घेऊ शकतो, नाहीतर सगळं एकत्र ठेवलं की थोडीशी गडबड होते। आणि मेन महत्त्वाचं सांगू का, जे छोटे चमचे वगैरे इकडे तिकडे विस्कटलेले असतात ना, तर ते एकत्र आपल्याला पाहिजे त्यावेळेस मिळतील। चला तुम्हाला आता ना दुसरी वस्तू दाखवते ऑफरमध्ये घेतलेली। इथे मी 2 लाईन रॅक घेतले। जर खरंच तुम्हाला असं वाटत असेल की आपला किचन काउंटर, किचन हा ऑर्गनाइज दिसावा, सुटसुटीत दिसावा, तर त्याच्यासाठी ना अशा रॅक ना आपल्या किचन काउंटरवरती असल्या पाहिजेत। छोट्या छोट्या बरण्या खूप होऊन जातात घरामध्ये, कारण का आपल्याला फेकायची सवय नसते। मधची बरणी, सॉसची बरणी असते किंवा शेजवान चटणीची, अशा वेगवेगळ्या चटण्या आपण घरामध्ये आणल्या की त्याचे काचेचे कंटेनर ना धुवून त्याचा वापर आपण काही ना काहीतरी ठेवण्यासाठी करतोच। पण ते ठेवण्यासाठी अशी जर रॅक असेल ना तर खूप साऱ्या रॅकवरती काचेच्या बॉटल बसून जातात आणि दिसायला सुद्धा छान दिसतात। तर चला पुढची वस्तू तुम्हाला दाखवते। आता कुकीज म्हणजे बिस्किट ठेवण्यासाठी इथे मी डब्बा घेतला, मोठी साईज आहे आणि रिजनेबल रेटमध्ये मिळाला, कारण का हे डबे ना मला खूप म्हणजे जवळजवळ वर्ष झाले असेल पाहिजे होते, पण रेट खूप होता। पण आता ऑफरमध्ये त्याचे रेट पूर्णपणे उतरलेत आणि खूप छान आहेत। एखादा बिस्किट पुडा फोडला की 1-2 बिस्किट खाल्ल्यानंतर बाकीचे बिस्किट राहून जातात, मग ते नरम पडतात। तर ते नरम पडू नये ना, म्हणून हे असे एअरटाईट कंटेनर ना खूप फायदेमंद ठरतात। आता इथे तुम्ही पाहू शकता 1-2 बिस्किट खाऊन झाल्यानंतर हे बाकीचे बिस्किट जर ह्याच्यामध्ये तुम्ही ठेवलेत ना तर अजिबात हवासुद्धा जात नाही आणि तसेच्या तसेच बिस्किट कुरकुरीत राहतात। तर चला एकच डब्बा घेतला आहे, आणखी एक मला याच्यामधील डब्बा घ्यायचा आहे, तर तो थोडासा वेगळ्या डिझाईनमध्ये घेईल किंवा वेगळ्या कलरमध्ये घेईल। आता जसं जमेल तसे मी वस्तू घेतलेत आणि तुमच्यासोबत शेअर करते। चला पुढची वस्तू तुम्हाला दाखवते, मसाल्याचा डब्बा। हा सुद्धा माझ्याकडे प्लास्टिकचा मसाल्याचा डब्बा होता अजूनपर्यंत। बऱ्याच दिवसापासून ठरवते की एखादा डब्बा घ्यावा, पण तो आता मी ऑफरमध्ये घेतलेला आहे आणि हा ना मी ॲमेझॉनवरून घेतला आहे। कलर पिंक कलर इथे दिला आहे, पण आहे स्टीलचा आणि झाकण तुम्ही पाहू शकता काचेचं आहे। तर जास्त मोठी साईजसुद्धा नाही आहे आणि छोटीसुद्धा नाही आहे, पण मजबूत आहे, छान आहे। कारण का काही स्टीलचे डबे ह्याच्या आधीसुद्धा माझ्याकडे होता, पण त्याला तडे जातात, मग ते दिसायलासुद्धा छान दिसत नाही। तर हे तसं नाही आहे, आता वापरल्यानंतर पुढे मी तुम्हाला सांगेलच। आता इथे तुम्ही पाहू शकता माझ्याकडे हा असा प्लास्टिकचा डब्बा होता, तर याचा वापर मी आता दिवाळीसुद्धा येते तर रांगोळी ठेवण्यासाठी करेल। चला आता पुढची वस्तू दाखवते, किचनसाठीच घेतलेली आहे, रोजच्या कामाला खूप फायदेमंद ठरणारी। कारण की माझ्याकडे ना साखर आणि चहापत्ती ठेवण्यासाठी कंटेनर असे नव्हतेच, पण म्हटलं थोडा किचनला वेगळा लुक येण्यासाठी, छान दिसण्यासाठी ना हे असे कंटेनर घ्यावे। कारण का मी मगाशीच तुम्हाला म्हटले की हे जे असे डबे आहेत ना तर याची प्राईस पूर्णपणे कमी झाले, खूप छान रेटमध्ये मिळत आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता दिसायलासुद्धा छान दिसत आहेत। तर ह्याच्यामध्ये साईज ना मोठी किंवा छोटी अशी ऑफरमध्ये मिळते, तर इथे मी मीडियम साईज घेतली। आता आपण साखर आणि चहापत्ती कुठे 2-2, 3-3 किलो असे एकदम भरतो, पण रोजच्या वापरासाठी असे हे छोटेच डबे उपयोगाला येतात। तर मी माझ्या किचनसाठी ना छोटेच डबे घेतलेत, म्हणजे जास्त पण छोटे नाही, मीडियम साईजचे घेतलेत। कारण का साखर इतके वापरले जात नाही किंवा चहापत्तीसुद्धा नाही, दिवसातून एकदा चहा होते, सारखे सारखे काही होत नाही, म्हणून मी असे हे मीडियम साईजचे डबे घेतलेत, कंटेनर घेतलेत। तर आता ते सुद्धा भरून ठेवते आणि नंतर फायनल लुक मी तुम्हाला माझ्या किचनचा दाखवते।
मला ना चिनी मातीचे सुद्धा कंटेनर आवडतात, कारण का आता त्याच्यावरती सुद्धा ना ऑफर खूप छान चालले. बरेच लोक ते घेत आहेत सुद्धा, कारण का किचनमध्ये त्याच्यामुळे सुद्धा लुक छान येतो. पण आम्ही इकडून तिकडून ट्रान्सफर करत असतो आणि ट्रान्सफरमध्ये त्या वस्तू फुटतील तुटतील म्हणून मी ते काही घेतले नाही. आता ह्याला काहीच होऊ शकत नाही, हे एकदम मजबूतसुद्धा आणि वॉश केल्यानंतर साफसुद्धा होतात. तर इथे तुम्ही पाहू शकता ह्या 5 वस्तू मी घेतलेत. आता पुढची वस्तू तुम्हाला दाखवते, फ्लिपकार्टवरून घेतलेली फ्राय पॅन, कारण का हा सुद्धा बऱ्याच दिवसापासून मला घ्यायचा होता, माझ्याकडे काही नव्हता. आणि इथे तुम्ही पाहू शकता स्टीलचा घेतलेला आहे, मजबूत आहे, मीडियम साईज घेतले. या सगळ्या वस्तूंची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. आता सगळ्यांच्याच प्राईस माझ्या काही लक्षात नाही आहेत. तर चला आता पुढची वस्तू दाखवते. हे मी मिशोवरून घेतलं आहे, 55 रुपयामध्ये मला मिळालेलं आहे. स्कोप घेतलेत, पीठ घेण्यासाठी किंवा तांदूळ घेण्यासाठी ना इझिली पडतं हे. तर इथे तुम्ही पाहू शकता प्लास्टिकचे घेतलेत, कारण का स्टीलचे सुद्धा आहेत, पण मी इथे प्लास्टिकचे घेतलेत. रिजनेबल रेटमध्ये मिळाले म्हणून घेतले. हे सुद्धा मला घ्यायचेच होते आणि 3 ऑफ सेट मिळालेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता वेगवेगळे पीठ हाताने घेण्यापेक्षा याचा जर वापर केलात ना तर हाताला सुद्धा पीठ लागत नाही. आता ह्या ज्या वस्तू घेतलेत ना तर ह्या मी माझ्या किचनमध्ये सेटसुद्धा करते. तर परवाच मी किचनची साफसफाई केलेली आहे, पण किचनची किती साफसफाई केली ना तरी तसाच्या तसंच किचन काही राहत नाही. तर आज पण थोडीफार साफसफाई तुम्हाला वस्तू दाखवते आणि थोडीफार साफसफाईसुद्धा करते. किचन काउंटर जास्त खराब होतो, कारण का छोटा किचन माझा आहे. आर्मी क्वार्टरमध्ये मी राहते, सरकारी किचन आहे. किचन छोटा असला ना की खूप पसारा होतो, मग तो रोजच्या रोज असा आवरावा लागतो. तर चला, एक ड्रेससुद्धा ना मी माझ्यासाठी मागवलेला आहे आणि हा ना मी मिंत्रावरून मागवला आहे, कारण की मला मिंत्रावरचे कपडे खूप आवडतात. क्वालिटी छान असते, थोडीशी प्राईस जास्त असली ना तरी क्वालिटी छान असते. जर तुम्हाला वेळच नसेल शॉपमध्ये जाऊन कपडे घ्यायला तर हे खूप बरं पडतं, कारण की मी आता माझं लहान बाळ आहे त्याच्यामुळे मी त्याला घेऊन काही मार्केटमध्ये जातच नाही. मीही अशी ऑनलाईन शॉपिंग करते आणि असं सण वगैरे काही असले ना तर ऑफर चालू असतात. आता तर खूप मोठी ऑफर चालू आहेत, म्हणजे दसरा दिवाळीच्या. रिजनेबल रेटमध्ये कपडेसुद्धा मिळत आहेत, कोणती वस्तू पाहिजे ती रिजनेबल रेटमध्ये मिळते. शॉपमध्ये जाऊन शॉपिंग करायची काही गरज नाही ह्या असल्या गरमीमध्ये. तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण सेट आहे, म्हणजे कुर्ता खूप छान आहे प्युअर कॉटनचा, पॅन्टसुद्धा खूप छान आहे आणि ओढणीसुद्धा दिलेली आहे. तर मला असं वाटतं की हा 900 रुपयामध्ये मी घेतलेला आहे, प्युअर कॉटन. इथे तुम्ही पाहू शकता घातल्यानंतर खूप छान लुक येतो. आता हा ड्रेस मी कुठल्या ना कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच. आता मी काही घातलेला नाही आहे, कारण का किचनचं कामसुद्धा करायचं होतं आणि तुम्हाला ह्या वस्तूसुद्धा दाखवायच्या होत्या. नवीन ड्रेस घालून तर किचनचं काम नाही करू शकत, कारण का खराब होईल, म्हणून मग आपल्या घरातल्या ड्रेसवरती व्हिडिओ बनवते. तर चला, एक ब्लाऊजसुद्धा ना मी घेतले, कारण का आता माझी तब्येतसुद्धा काही कमी होत नाही आहे आणि आधीच्या साड्यांवरची ब्लाऊजंसुद्धा येत नाही आहेत, म्हणून म्हटलं एखादं ब्लॅक कलरचं ब्लाऊज असावं, कोणत्याही साडीवरती वापरता येईल. तर इथे तुम्ही पाहू शकता हे मी ना फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे आणि 400 रुपयामध्ये हे ब्लाऊज आलं आहे. खूप छान आहे, याचे रिव्ह्यूसुद्धा खूप छान होते, कारण का एकसुद्धा निगेटिव्ह रिव्ह्यू नव्हता. मग म्हटलं चला आता एक ब्लाऊज आपल्याला घ्यावंच. याच पॅटर्नमध्ये वेगवेगळे कलरसुद्धा होते, म्हणजे ग्रीन कलर आहे, व्हाईट कलर आहे किंवा येलो कलर, म्हणजे वेगवेगळे कलर आहेत. तर मला ब्लॅक पाहिजे होता म्हणून मी ब्लॅक घेतला. आता बाकीच्यासुद्धा वस्तू ना मी या ऑफरमध्ये घेतलेल्या आहेत, कारण का मला एक व्हिडिओ बनवायचा आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा मला वस्तू पाहिजे होत्या, पण मी ऑफरचीच वाट बघत होते. आणि आता हे लायनर वगैरे घेतले, तर त्या वस्तूंना मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते, कारण का मला खास त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवायचाच आहे. काही वस्तू मी ओपनसुद्धा करून नाही बघितला, कारण की टाईमसुद्धा मिळत नाही. बऱ्याच जणी मला बोलत असतात की ताई रोज व्हिडिओ बनवणार, रोज व्हिडिओ टाकत जा, पण मला जमतच नाही, कारण का लहान बाळ घरामध्ये असलं ना की रेग्युलर व्हिडिओ नाहीच बनवता येत. आणि आता 1.5 वर्ष पूर्ण झाले, त्याच्यामुळे झोपसुद्धा कमी झाले आणि खूप त्रास द्यायला लागला आहे. म्हणजे कोणती वस्तू आता घरामध्ये राहतच नाही, डबल टिबल कामं आम्हाला लावत असतो. तो घरामध्ये खूप सारा पसारा करून ठेवतो, मग ते आवरण्यामध्येच दिवस जातो माझा, कारण की रुद्रासुद्धा आता मोठे झाले, त्याची एक्झामसुद्धा होती, त्याच्यामध्ये वेळ गेला. परत घरातली बाकीची कामं असतात, मग रोज व्हिडिओ बनवायला काही वेळ नाही मिळत, म्हणून जसं जमेल ना तसं व्हिडिओ बनवते आणि अपलोड करते. तर आता हे जे बाकीच्या वस्तू मी तुम्हाला दाखवते ना ह्या तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील. आता काही त्याच्याबद्दल सांगणार नाही आहे. तर सगळ्या ओपन करून ठेवते, बघते मी सुद्धा, कारण का काही वस्तू ओपन करून नव्हत्या ठेवल्या.
घरातली कामंसुद्धा आवरून घेते, कारण का व्हिडिओ बनवायचं म्हटलं ना की त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आणि मग बाकीची घरातली कामं राहतात. अजून माझा दुपारचा स्वयंपाकसुद्धा बनवायचा आहे, पण आता सात्विक झोपला आहे ना, म्हणून म्हटलं की चला व्हिडिओ शूट तरी करून ठेवावा. शूट केलं ना की कधीही एडिट करता येतो, पण तो जर जागा असला ना की मला शूट काही करता येत नाही. सारखा ट्रायपॉड हलवत बसतो आणि त्याला बघायचं असतं की फोनमध्ये काय दिसतंय. मग तो जागा असताना काही कामं होत नाहीत. आता तो उठला आहे, तर उठल्यानंतर त्याला पहिलं खाऊ घालते. सकाळी एकदा खाल्लं आहे आणि आता दुपारी 12, 12:30, 1 वाजेपर्यंत खातो, की परत मग 2:30-3 वाजेपर्यंत म्हणजे रुद्रा किंवा त्याचे पप्पा आल्यानंतर थोडंफार लंच त्याला मी देते. आणि आता जे सकाळी बनवलेलं असतं ना तेच त्याला खाऊ घालते. खूप नाटकं करायला लागला आहे. दुधाचा आयटम दिसला की अजिबात नको. तिखट खायला त्याला भरपूर आवडतं. मग जरी आमचं जेवण असलं ना तरी तो खातो, त्याला आवडतं ते. पण त्याला कोणतीही वस्तू खायला दिली ना की त्याला चावताच येत नाही. काय माहिती का अजून तो चावायलाच शिकला नाही. त्याला सगळ्या वस्तू मॅश करून द्यायला लागतात. म्हणजे फळंसुद्धा किंवा जेवण कोणतंही बनवलेलं असेल ना तर ते मॅश करूनच तो खातो. कधी सवय लागते काय माहिती. घरातले सगळे बोलतात त्याच्या हातामध्ये खायला देत जा. हातामध्ये देतो आम्ही, पण ते जिभेवरती ठेवतो, काही वेळेस त्याच्या घशामध्ये सुद्धा जातं. तर चला असो, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. धन्यवाद.